ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जी व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवते, प्रार्थनेमध्ये टिकून राहते आणि नेहमी सातत्यपूर्ण परमेश्वराचा पाठलाग करत असते, त्याच्या नियमाप्रमाणे वागत असते आणि परमेश्वराची भीती आपल्या मनामध्ये बाळगत असते, त्या व्यक्तीला परमेश्वर कधीच निराश होऊ देत नाही. कधी ना कधी परमेश्वर त्या व्यक्तीच्या प्रार्थनेचं फळ त्याला देत असतो. बायबलमध्ये असे अनेक उदाहरणे आहेत जेथे परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या सेवकांना परमेश्वराने त्याचे तारण केलेले आहे. परमेश्वराने त्यांच्या मनातील सर्व योजना पूर्ण केलेल्या आहेत. आणि परत एकदा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर अशा एका व्यक्तींचं उदाहरण आहे की ज्याने शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराची योजना समजून घेतली, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केलं. शेवटच्या श्वासापर्यंत ते परमेश्वराच्या नियमाशी विश्वासू राहिले आणि त्याच्या प्रेमामध्ये ते वाढत गेले. असे दोन व्यक्ती म्हणजेच जखर्या नावाचा प्रवक्ता व त्याची पत्नी एलिझाबेथ. हे दोघेही वयस्कर झालेले होते, चांगले जीवन जगत होते, चांगल्या प्रकारे ते प्रामाणिक जीवन जगत होते, परमेश्वराच्या नियमावलीचे ते तंतोतंत पालन करत होते. परंतु एक गोष्टीची मात्र त्यांच्या जीवनामध्ये कमतरता होती, ती म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनावरती किंवा वैवाहिक जीवनाच्या वेलीवरती पुष्प अजूनही फुललेले नव्हते. आणि या क्षणाला परमेश्वर जकर्याची आणि एलिझाबेथची प्रार्थना ऐकतो आणि त्यांना त्या या वयात झालेल्या किंवा या वयामध्ये देखील त्यांना गोंडस बाळ देतो. जे परमेश्वराने प्रॉमिस त्यांना दिलेलं होतं, ते प्रॉमिस किंवा परमेश्वराने जे वचन दिलेलं होतं, त्या वचनाची पूर्तता आज परमेश्वर करत आहे. आणि म्हणून असं सांगतात की भगवान के घर में देर है लेकिन अंधेरा नहीं है, की परमेश्वर कधी कधी काही गोष्टी देण्यासाठी विलंब नक्कीच लावत असतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तो आपल्याकडे दुर्लक्ष करत असतो. किंबहुना तो आपली परीक्षा पाहत असतो की माझा सेवक आणि माझी सेविका कितपर्यंत माझ्याशी विश्वासू राहत आहे, कितपर्यंत त्यांच्यामध्ये ती हिंमत आहे माझ्या मागे येण्यासाठी. आणि जेव्हा तो आपल्या सेवकाकडे किंवा सेविकाकडे पाहतो की माझ्या सेवक सेविका खरोखर परिपक्व झालेले आहे का, खरोखरच विश्वासात दृढ झालेले आहे का, याची खात्री जेव्हा परमेश्वराला होत असते, तेव्हा परमेश्वर आपल्या ओंजळीमध्ये आपल्या प्रार्थनेचं फळ टाकत असतो. आणि तेच नेमकं जकर्या आणि एलिझाबेथ या दोघांच्या जीवनामध्ये झालं. कधीही जकर्याने विचार केला नसेल की आज माझ्या नावाची चिठ्ठी निघेल त्या वेदीवरती सेवा करण्यासाठी किंवा परमेश्वराची सेवा करण्यासाठी. आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जकर्याच्या नावाची चिठ्ठी निघते आणि तो वेदीवरती धूप जाळत असताना, परमेश्वराची सेवा करत असताना दूध देते, तो परमेश्वराची योजना त्याला सांगतो आणि तो आनंदित होतो. कुठल्याही क्षणी परमेश्वर कधीही मनुष्याला स्पर्श करेल ते आपण सांगू शकत नाही, कारण परमेश्वराची योजना आपल्या योजनेपेक्षा वेगळी असते आणि परमेश्वराचे विचार आपल्या विचारापेक्षा उंच असते. परंतु फरक एवढाच की कधी कधी आपण विश्वासात कमी पडत असतो. जकर्याप्रमाणे, एलिझाबेथप्रमाणे आपण देखील जीवनामध्ये काही गोष्टीसाठी थांबलेलो असतो, पण जेव्हा ते गोष्टी मिळत नाही तेव्हा आपण निराश होतो, हताश होतो, किंबहुना सोडून देत असतो परमेश्वराला आणि परमेश्वर दोष देखील लावत असतो. परंतु जकर्याने तसं केलं नाही, एलिझाबेथने तसं केलं नाही, तर शेवटपर्यंत ते परमेश्वराचे विश्वास राहिले. आपल्या जीवनात देखील जकर्यासारखे आणि एलिझाबेथसारखे जेव्हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतील, तेव्हा आपण त्यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया, नेहमी परमेश्वराशी विश्वासू राहूया, प्रार्थनेमध्ये टिकूया आणि एक ना एक दिवस परमेश्वर आपल्या विश्वासाकडे पाहून नक्कीच आपल्याला आपल्या प्रार्थनेचा फळ देणार आहे. आमेन.